नमस्कार, मी अनन्या. आपल्या सफर कोकणची चव संस्कृतीची या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोकणमधील अस्सल पारंपरिक पदार्थ, तो म्हणजे 7 काप्याचे घावन. यालाच गोडाचं घावन असेही म्हटले जाते. कोकणात घरोघरी 7 काप्याचे घावन नैवेद्य म्हणूनही केले जातात. चला तर 7 काप्याचे घावन सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायचे ते आज आपण पाहूया. सर्वप्रथम मी जाड तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे. तो चांगला स्वच्छ धुवून आपल्याला 4 ते 5 तास भिजत ठेवायचा आहे. सर्वप्रथम आपण घावण्यासाठी लागणारे सारण बनवून घेऊ. त्यासाठी मी कढईत 2 चमचे तूप घेतले आहे. आता यामध्ये आपल्याला 2 वाटी नारळाचा कीस टाकायचा आहे. कीस छान तुपावर परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून जाईल. आता आपलं खोबरं चांगल्या प्रकारे त्यातला ओलसरपणा निघून गेलाय. तर आता त्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालायचा आहे. 2 वाटीला 1 वाटी गूळ हे प्रमाण बरोबर आहे. आता गूळ आपल्याला छानपैकी वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे. साधारणतः 10 मिनटं आपल्याला हे सारण बनवायला लागतात. जास्त पण गरम करायचं नाही आहे. त्यानंतर आता त्यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातली आहे. आता तुम्ही पाहू शकता की आपलं सारण रेडी झालेलं आहे. छानपैकी गूळ पण वितळलेलं आहे आणि खोबरं पण छान मुरलं आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तांदूळ पण छानपैकी भिजलेले आहेत. तर आता आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून एक जाडसरच आपल्याला ग्राइंड करायचं आहे. यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं जाडसर ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता पीठ थोडं जाड आहे, सो त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं. यानंतर यामध्ये 1 चमचा हळद ॲड केलेली आहे. हळद घातल्यामुळे घावण्यांना एक छानपैकी पिवळा रंग येईल. तुम्ही पाहू शकता आता आपलं कसं पीठ तयार झालेलं आहे. त्याची कन्सिस्टन्सी मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ठेवायची आहे. आता घावणे बनवण्यासाठी मी पारंपरिक भिड्याचाच वापर करत आहे. सर्वप्रथम मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे. तर आपलं छान भिडं पण गरम झालेलं आहे. तर आता घावण करायला आपण सुरुवात करू. तर तुम्ही पाहू शकता की पहिला लेयर मी घातलेला आहे आणि आता 2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ यायला द्यायची आहे त्याला. तर आपला मस्त असं लुसलुशीत असा घावणा तयार झालेला आहे. तर पहिलं एका बाजूला आपल्याला चून घालून घ्यायचं आहे. चून टाकून झाल्यानंतर 1 साइड घावणा आपल्याला धुडून घ्यायचा आहे. आता यानंतर परत आपल्याला अर्ध्या भागात तेल लावून घ्यायचं आहे आणि अर्ध्या भागातच आपल्याला घावणचं पीठ टाकायचं आहे. थोडं 1 मिनटं वाफ आल्यानंतर आपण त्यावर परत चूर टाकायचं आहे. आणि परत आपल्याला तो घावण परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आपले लेयर्स तयार होत आहेत. तर ही सेम प्रोसेस आपल्याला 7 वेळा करायची आहे. आणि फायनली आपला आता ही शेवटची लेयर तयार झाली आहे. 7 काप्याचा घावणा आपला रेडी झाला आहे. अशाच माझ्या नवीन रेसिपीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.